मुंबईतल्या चौपाट्यांवर यंदाही जेलीफिश माशांनी आक्रमण केलंय आणि कुलाब्यातल्या बुधवार पार्क आणि दादरच्या समुद्र किनाऱ्यावर हजारो ब्लू जेलीफिश आढळून आलेत। तर गिरगाव चौपाटीवरही स्टिंगरे सापडलेत। त्यामुळे आज 5 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करताना गणेश भक्तांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात येत आहे। 2014 मध्येही 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी जेलीफिश किनाऱ्यावर आले होते। दरम्यान दादरच्या चौपाटीवरून आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी तिकडच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा आधी पाहूया। गेल्या 2 वर्षापूर्वी गणपती आणि गौरी विसर्जनासाठी अडथळा ठरलेले जेलीफिश आणि स्टिंगरे जो मासा जो आहे हा मुंबईच्या समुद्र किनारपट्टीवर पुन्हा एकदा दाखल झालेला आहे। आपण पाहतोय की सध्या आपण दादर चौपाटी परिसरात आहोत। स्टिंगरे आणि या ठिकाणी जेली मासा जो आहे हा या ठिकाणी मुंबईच्या समुद्र किनारपट्टीवर दाखल झालेला आहे। खरं तर हा मासा जो आहे समुद्राच्या मध्यभागी असतो, मात्र यावेळी समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढलं की सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दरम्यान हा मासा समुद्र किनारपट्टीवर येतो। हाच वेळ जो आहे याचा प्रजनन काळाचा वेळ आहे। आपल्या समोर काही या ठिकाणी जेली मासे जे आहेत हे खरं तर मेलेला हा मासा आहे, मात्र आपण पाहू शकता की ग्रीन कलरचा हा मासा जो आहे हा जेली मासा आहे। या माशाने जर डंक केला तर मोठ्या प्रमाणात वेदना ज्या आहेत या ठिकाणी सहन कराव्या लागतात। गेल्या 2 वर्षापूर्वी देखील मुंबईकरांना खास करून गणेश भक्तांना जे आहेत गणेश विसर्जनाच्या वेळी मोठा त्रास जो आहे हा या जेली माशाचा झाला होता। ग्रीन कलरचा जो हा मासा आहे त्याच पद्धतीने स्टिंगरे जो मासा आहे हा स्टिंगरे मासा देखील आपण पाहू शकतो। या स्टिंगरे माशामुळे देखील या ठिकाणी दंश झाला तर मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन जे आहेत हे देखील पाहायला मिळत आहे। मुंबई महानगरपालिकेनं समुद्र किनारपट्टीवरती यावर्षी हा स्टिंगरे आणि जेली मासा दाखल झाल्यामुळे मुंबईकरांना आव्हान केलं आहे कुठल्या प्रकारे गणेश विसर्जन आणि त्याच पद्धतीनं गौरी विसर्जनासाठी अनवाणी जे आहे हे पाण्यात उतरू नये। यामुळे कुठे ना कुठेतरी गणपती विसर्जनावेळीचा जो आनंद आहे हा मुंबईकरांना घेता येणार नाहीये। त्याच पद्धतीनं गणेश विसर्जनासाठी जे मुंबई महानगरपालिकेकडून जवान जे आहेत किंवा युवक जे आहेत हे या ठिकाणी उतरत आहेत त्यांना देखील या ठिकाणी सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सुरक्षिततेचे जे इतर जे साधनं आहेत ती घेऊनच या ठिकाणी गणेश विसर्जन करावं असं आव्हान मुंबई महानगरपालिकेनं आपल्या इतर या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना देखील केलं आहे। कॅमेरामॅन शिवाजी काळेसह मी रामनाथ दवणे, मुंबई।